जोगेश्वरी फ्रेंडशिप डे यंदाही एक खास उपक्रमातून साजरा करण्यात आला। मेघवाडी पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांसोबत गुलाबाचं फूल आणि डेअरी मिल्क चॉकलेट देऊन प्रेम आणि मैत्रीचा संदेश देण्यात आला। हा उपक्रम गेली 15 वर्षे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवला जातो आहे। नागरिक, महिला आणि लहान मुलांना घेऊन दरवर्षी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हा मैत्री दिन साजरा केला जातो। यावर्षी श्यामनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि द रिदम डान्स अकॅडमीच्या लहान कलाकारांनी त्यांच्या पालकांचा सहभाग घेतला। या उपक्रमात सोनाली नारकर, लेखा शिरोडकर, विशाल भोईर, मृणाली शिर्के, प्रशांत पेंडुरकर, विक्रांत शिंदे, प्रवीण सावंत, प्रफुल्ल सावंत, संतोष सावंत, प्रमोद मस्कर आणि रुपल खैरनार सहभागी झाले। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचं नातं दृढ करणारा हा उपक्रम खरंच मैत्रीचं प्रतीक ठरतोय। काही समस्या असतील तर पोलीस बांधवांपर्यंत येण्यासाठी त्यांना कुठेही भीती नसावी या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम करत असतो। या उपक्रमात रिदम डान्स अकॅडमी चे सगळे स्टुडंट, त्यांचे पालक, तसंच श्यामनगरच्या राजा मंडळाचे पदाधिकारी, तसेच आपल्या जोगेश्वरी विभागातील एक समाजसेवक प्रमोद मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत। तर आपल्या उपस्थितीत आपण हा उपक्रम करतोय। फुलला फुलाची पाकळी करून तर एक छोटीशी कुछ मिठा हो जाए म्हणून एक डेअरी मिल्क आणि गुलाब एक प्रेमाचं प्रतीक आहे। तर लहान मुलांनी, तरुणांनी फक्त फ्रेंडशिप डे आपल्या मित्रांवर, आपल्या ज्यांच्या प्रेम असणाऱ्या व्यक्तींवर न करता इतरही आपल्या समाजातले काही व्यक्ती आहेत जे आपल्यासाठी झटत असतात, यांच्यावर फ्रेंडशिप डे साजरा करावा या उपक्रमाचं एक महत्त्व आहे। हा उपक्रम आपण मेघवाडी पोलीस स्टेशन जोगेश्वरी पूर्व येथे साजरा करतोय आणि इंग्रजाबाईंची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला असे नवीन नवीन उपक्रम करण्याची संधी देतात यासाठी मी मेघवाडी पोलीस स्टेशनचं मनापासून आभार मानतो। तसंच रिदम डान्स अकॅडमीचे रहीम सर, आता त्यांची सगळी सूट झाल्यानंतरही पोरं सकाळी 7 वाजल्यापासून शूटिंग करून टाकल्यानंतरही या उपक्रमासाठी त्यांनी नाही म्हणताना ते तयार झाले। तर त्यांचंही खरंच मनापासून मी आभार मानतो आणि हा उपक्रम आपण सुरू करूया। अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।